पॉवरमध्ये एक वेगळं गणित आहे, संपदेमध्ये एक वेगळं गणित आहे. पंतप्रधानांनीच स्वतः एकदा म्हटलं होतं, की मी आता जपानच्या राजाला भेटतो, त्याला भगवद्गीतेची प्रत देताना मला संकोच वाटत नाही. म्हणजे भारतीय संगीत आम्हाला ऐकायला मिळावं, ही मागणी काय आम्ही ब्राझीलमध्ये जाऊन हो करणार? ना. ती इथेच केली पाहिजे. विनय सहस्त्रबुद्धे यांचं पॉलिटिकल फ्युचर काय आहे? नाही, असं आहे, आम्ही एक पक्षाचा कार्यकर्ता आहे. संघटना जे सांगेल ते काम मी करत आलेलो आहे. त्यामुळे संघटना जी जबाबदारी देते ती पार पाडणं हेच आमच्या पक्षातल्या कोणाही कार्यकर्त्याचं वा नेत्याचं भवितव्य आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे अलीकडच्या काळामधले सर्वात तडफदार, कार्यक्षम आणि यशस्वी मुख्यमंत्री आहेत. नमस्कार, मी कुणाल टिळक. द टिळक क्रॉनिकल या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपल्याबरोबर डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे उपस्थित आहेत. डॉक्टर विनयजी माजी राज्यसभा खासदार, त्याचबरोबर ICCRचे माजी अध्यक्ष, त्याचबरोबर BJPच्या सेंट्रल गव्हर्निंग बॉडीचे मेंबर आहेत, गुड गव्हर्नन्स सेलचे अध्यक्षही आहेत व महाराष्ट्र कल्चरल परिषदेचे ते आत्ता अध्यक्षपद भूषवत आहेत. विनयजी, आपले सहर्ष स्वागत. नमस्कार. आमच्या या पॉडकास्टमध्ये आपण आल्याबद्दल, आपला वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. आणि आपला खूप तसा म्हटलं तर जवळचा परिचय आहे. मी तुमच्याबरोबर तुमचं काम बघितलेलं आहे, तुमच्याबरोबर कामही केलेलं आहे. अनेक वेळेला ICCRचे अध्यक्ष असताना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे भारताची सॉफ्ट पॉवर कशी वापरावी ह्याचं एक उदाहरण सर्वांसमोर दिलं. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण साधारणतः भारताच्या सॉफ्ट पॉवरबद्दल, ICCR कशा प्रकारे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला बरोबर घेऊन काम करतं आणि सॉफ्ट पॉवरचा उपयोग मागच्या 10-15 वर्षात कशा प्रकारे भारताची इमेज जगभरात ग्लोबल बनवण्यामध्ये झालेली आहे ह्याच्यावर आपण बोलू. माझा सर्वात पहिला प्रश्न असेल की ICCR म्हणजे नक्की काय? जर का आपण सोप्या भाषेत आपल्या दर्शकांना जर का सांगितलं, व्ह्युअर्सला सांगितलं तर खूप बरं होईल. असं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारला असं वाटलं की भारताची जी संस्कृती आहे ती जगाच्या, म्हणजे ज्याला आपण वैश्विक समुदाय म्हणू, ग्लोबल कम्युनिटी, त्यांच्या आकलनाचा तो एक विषय झाला पाहिजे. भारत स्वतंत्र झाला, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एक स्वातंत्र्य लढा लढला गेला, अनेकांनी त्यात योगदान दिलं. पण भारत म्हणजे काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे, हे लोकांना समजवायचं असेल तर त्यासाठी आधी आपली संस्कृती समजावून सांगितली पाहिजे. मग ती कोण करणार? तर जगभरामध्ये भारतीय संस्कृतीची ओळख करून द्यावी या उद्देशाने 1950मध्ये त्यावेळी शिक्षण मंत्री होते अब्दुल कलाम आझाद, त्यांच्या पुढाकाराने असं म्हणायला हरकत नाही, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या संस्थेची स्थापना झाली. सुरुवातीला ही शिक्षण खात्याचं अंग असलेली संस्था पुढे मुख्यतः तिचं ओरिएंटेशन किंवा तिचा भर हा परदेशामध्ये भारतीय संस्कृतीची ओळख या मुद्द्याभोवती राहिल्यामुळे ती परराष्ट्र व्यवहार खात्याच्या कक्षेमध्ये आणली गेली इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीमध्ये. आणि त्यानंतर गेली अनेक दशकं ती भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधीन राहून भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीची विविध अंग उपांग यांच्याबद्दल जागतिक समुदायाची साक्षरता वाढवण्याचं काम करते आहे. भारतीय संस्कृती लोकांना समजावून सांगण्याचं काम करते आहे. आणि त्यामुळे त्याच्याबद्दल जगात सगळीकडे एक सन्मानाची, आदराची भावना आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताविषयी जी अमाप अशी सदिच्छा शक्ती विश्वसमुदायात आहे, गुडविल आहे. ते गुडविल भारताबद्दलच्या योग्य समजुतीमध्ये परिवर्तित करण्याचं काम भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद करते. तुम्ही म्हटलात की मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या अंडर ICCR काम करतं. तर ICCR जेव्हा परदेशात काम करतं तेव्हा ICCRचं ऑफिस परदेशात वेगवेगळ्या देशांमध्ये आहे का? त्या तिकडच्या एम्बसीज, काउन्सिलेटमध्येच
त्यांचं ऑफिस आहे तिथे काम करतात ते. नाही, जगातल्या 36 देशांमध्ये भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची स्वतःची सांस्कृतिक केंद्र आहेत ओके. आणि ती वेगवेगळ्या लोकांच्या नावाने आहेत. बहुसंख्य केंद्र ही स्वामी विवेकानंद भारतीय सांस्कृतिक केंद्र या नावाने आहेत. क्वचित कुठे जवाहरलाल नेहरूंच्या नावाने, इंदिरा गांधींच्या हं, नावाने, हं, महात्मा गांधींच्या हं. नावाने अशी पण आहेत. हं. त्यामुळे या केंद्रांच्या माध्यमातून पण तिथल्या वकिलातीच्या मदतीने हं. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचा कारभार चालतो आणि योग शिक्षण, भारतीय नृत्यशैलीचं शिक्षण, हिंदी भाषेचं शिक्षण असे ज्ञानदानाचे विविध उपक्रम केले जातात. हं. छोटी मोठी ग्रंथालयं या सांस्कृतिक केंद्रांमध्ये असतात. त्याच्याबरोबरीने विविध भारतीय सण, उत्सव हे भारतीय पद्धतीने साजरे करण्याचे उपक्रम होतात. अनेक वेळा त्या देशातल्या ज्याला आपण इंडॉलॉजिस्ट म्हणजे भारतशास्त्रातले जाणकार तज्ज्ञ यांना भारतात येण्याकरता जी रचना लागते, व्यवस्था लागते, ती भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद करते. बरं. अनेक विद्यापीठांमध्ये भारतशास्त्र शिकवण्यासाठी किंवा ज्याला आपण इंडिया स्टडीज म्हणतो असा भारतविषयक अध्ययनाचा अभ्यासक्रम चालवण्यासाठी जी केंद्र काम करतात तिथे प्राध्यापक नियुक्त करताना देखील ICCR काही भूमिका बजावतं आणि कधीकधी ते प्राध्यापक भारतातून आपण तिकडे पाठवतो. त्याचबरोबर जगातल्या अशा अनेक देशांमध्ये अशी अनेक माणसं आहेत की ज्यांना भारत समजून घेण्याची उत्सुकता असते आणि जर तिथल्या वकिलातीला असं वाटलं की यांना भारतात पाठवायला पाहिजे तर त्याला एक विशेष अतिथी डिस्टिंग्विश व्हिजिटर प्रोग्राम म्हणतात. बरं. त्या विशेष अतिथी कार्यक्रमाअंतर्गत त्यांना आपण भारतात बोलावतो आणि भारताच्या भूतकाळाविषयी, वर्तमानाविषयी आणि भविष्याविषयी त्यांचं योग्य आकलन निर्माण होईल, योग्य जाणीव त्यांना लाभेल या पद्धतीने आपण काम कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम सारखं बेसिक. एक प्रकारे. अगदी अलीकडची 1-2 उदाहरणं मी सांगतो की मी या सांस्कृतिक संबंध परिषदेचा अध्यक्ष म्हणून कामगिरी पाहत असताना आम्ही शेवटी भारत जसं आपले माननीय पंतप्रधान वर्णन करतात त्याप्रमाणे आपण लोकतांत्रिक रचनांची गंगोत्री आहोत, मदर ऑफ डेमोक्रेसी. तर या मदर ऑफ डेमोक्रेसीचं हे काम आहे की जगभरात लोकशाही व्यवस्थेमध्ये जे लोकप्रतिनिधी, तरुण लोकप्रतिनिधी ज्यांना आपण जेन नेक्स्ट पार्लमेंटेरियन्स किंवा पॉलिटिशियन्स म्हणू, त्यांना भारतात घेऊन यायचं आणि भारतीय लोकशाहीच्या विविध आयामांची त्यांना ओळख करून द्यायची. असा एक जेन नेक्स्ट डेमोक्रेसी नेटवर्क नावाचा कार्यक्रम आम्ही राबवला आणि जवळजवळ 65 देशांमधले असे 250 तरुण, त्यातले बरेच संसद सदस्य होते, तिथले काही न्यायमूर्ती होते, काही सरकारी अधिकारी होते, काही स्वयंसेवी संस्था चालवणारे होते, काही शिक्षक प्राध्यापक होते. अशांना आपण भारतामध्ये घेऊन आलो पूर्णपणे आपल्या खर्चानी आणि 8 ते 10 दिवसांच्या कालावधीत त्यांना भारतीय संस्कृतीची आणि त्याहीपेक्षा भारतीय लोकशाहीची एक सर्वंकष ओळख व्हावी याकरता आपण उपक्रम केला. बाहेरच्या देशात ICCR सेंटर्समध्ये आपले IFS ऑफिसर्स जातात, तिथे कार्यरत असतात का नाही, जनरल नॉर्मल पब्लिक? याच्यामध्ये कल्पना अशीच आहे की अनेक लोक नृत्य, संगीत किंवा ज्याला आपण भारतीय इतिहास म्हणू किंवा योग या विषयात पारंगत असलेले अनेक तरुण उत्साही स्त्री आणि पुरुष आपल्याकडे आहेत आणि अशाच अनेकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याच्या या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची, काही ना काही जबाबदारी घेण्याची इच्छा असते. तर अशांना आपण अर्ज करायला प्रवृत्त करतो का निवड समितीमार्फत त्यांची निवड करतो आणि त्यांना त्या सांस्कृतिक केंद्राचे संचालक म्हणून, निदेशक म्हणून, डायरेक्ट म्हणून आपण त्यांना तिथे पाठवतो. जिथे काही अडचणी असतात तिथे कधीकधी IFS अधिकारी देखील नियुक्त होतात. पण अपवादाने सामान्य नियम असा आहे की जनतेतला असा भारतीय संस्कृतीच्या विविध अंग उपांगांपैकी एखाद्या विषयाची ज्याच्याकडे मातबरी आहे, तज्ञता आहे, अशा लोकांना आपण नियुक्त करतो. बरं. जर का कोणाला योगामध्ये इंटरेस्ट असेल आणि त्यात त्यांचं खूप चांगलं सर्टिफिकेशन झालं असेल, खूप मोठे तज्ज्ञ असतील, तर त्यांना जर का इंटरेस्ट असेल की मला इंग्लंडमध्ये जाऊन किंवा जर्मनीमध्ये जाऊन योगा शिकवायचा आहे, तर ICCR त्यांना मदत करते का? निश्चितपणे. एक तर आमची ही जी सांस्कृतिक केंद्र आहेत तिथे योगाचे वर्ग चालतात आणि त्या वर्गामध्ये योग शिक्षक म्हणून देखील अशा
पदविकाधारक किंवा पदवीधारक हं, योग हं. तज्ज्ञांना आपण तिथे निश्चितपणाने नियुक्ती देतो. भरतनाट्यम शिकवणारे आहेत हं. किंवा मी म्हटलं तसं हिंदी भाषा शिकवणारे आहेत. अशा अनेकांना या माध्यमातून परदेशात जाण्याची, तिथला अनुभव घेण्याची हं, हं, हं. आणि तिथले विद्यार्थी आणि शिकू इच्छिणारे नागरिक यांच्याबरोबर इंटरॅक्ट करण्याची संधी हं, मिळते. हं. अशा प्रकारची जेव्हा संधी या लोकांना मिळते आणि असे अनेक देशांमध्ये लोकं आपली जातात, त्याला हल्लीच्या काळात सॉफ्ट पॉवर असं म्हटलं जातं. तर हे नक्की सॉफ्ट पॉवर म्हणजे काय आहे? आणि कशाप्रकारे आपण हल्लीच्या काळात सॉफ्ट पॉवरचा यूज किंवा त्याचा उपयोग भारताच्या डिप्लोमसीसाठी करतोय? असं आहे की सॉफ्ट पॉवर ही संकल्पना जरी अलीकडची असली, तरी भारताची सॉफ्ट पॉवर, ज्याला मी मराठी, हिंदीमध्ये सौम्य संपदा म्हणतो, हा अधिक हं, चांगला शब्द आहे. हं. कारण पॉवरमध्ये एक वेगळं गणित आहे, संपदेमध्ये एक वेगळं गणित आहे. हं, हं, हं. तर ही जी सौम्य संपदा आहे आपली, तिचा प्रभाव शतकानुशतकं जगावर राहिलेला आहे. हं. म्हणजे रामायण महाभारताचं उदाहरण घेतलं तर अनेक शतकं रामायण महाभारत केवळ भारतीयांच्याच मानसावरती एक गारूड करून राहिला असं नाही. तर ही दोन्ही महाकाव्य जी आहेत त्यांचा प्रभाव जगातल्या अनेक देशांमध्ये पूर्वी होता, आजही आहे. नक्कीच. आणि विशेषतः दक्षिण पूर्व एशियामध्ये, आग्नेय आशियामध्ये तो मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे किंवा आता आपण ही बौद्धाची जन्मभूमी आहे. बुद्ध धर्म देखील हं, या ठिकाणी हं, विकसित हं. झाला आणि आज बुद्ध मताच्या बरोबर स्वतःची आध्यात्मिक प्रवृत्ती जोडून घेणारे असे बुद्ध मतावलंबी लाखोच्या संख्येने आहेत. हं, हं, त्या हं. सगळ्यांना भारत ही एक पवित्र स्थान आहे. हं. त्यांना बोधगयेला यायचं असतं, वाराणसीत सारनाथला जायचं असतं. त्यामुळे ही लोक आहेत, ही जी आपल्याविषयीची एक गुडविल आहे, आपल्याविषयीचं जे एक गुडविल आहे, जी एक सदिच्छाशक्ती आहे, त्याच्यावरती उभं राहून आपण एक प्रकारे भारताविषयीचं आकलन निर्माण करणं, असं झालं तर आपली सॉफ्ट पॉवर. बरं. हं, आज काय होतं, की बरेचदा लोकांना फक्त आकर्षण असतं. हं. आकर्षण असल्यामुळे आकलन निर्माण होतं असं नाही, त्याकरता प्रयत्न करावे लागतात. म्हणजे भारतीय खाद्यप्रकार, आज जगातली एकही राजधानी अशी नाही देशाची, की जिथे भारतीय रेस्टॉरंट नाही. बरोबर. पण मग भारतीय आहार पद्धती तिथे पोचवायला पाहिजे आपल्याला. हं. नुसतेच वडापाव घेऊन जाऊन चालणार नाही. नक्कीच. तर आपल्या विविध आहार पद्धतीतली जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, ती मांडली पाहिजेत. हं. भारतीय साहित्य, हं. आता मी पुण्यामध्ये आणि टिळकांच्या एका पॉडकास्टमध्ये बोलतोय, तर मला हा किस्सा सांगितला पाहिजे, की ज्यावेळी लोकमान्य टिळकांच्या निधनाला 100 वर्ष पूर्ण झाली, त्यांची स्मृती शताब्दी हं. देशाने 2020 मध्ये साजरी केली. सगळीकडे वातावरण कोविड-19चं होतं. हं, हं. आमची इच्छा होती ICCRची, की आपण मांडलेमध्ये जाऊन तो कार्यक्रम करावा. हं. पण जाणंच शक्य नव्हतं. मग आम्ही तो कार्यक्रम नंतर केला 22 मध्ये. पण त्याच काळामध्ये कधीतरी त्यावेळचे भारतीय परराष्ट्र व्यवहार खात्याचे एक फार ज्येष्ठ अधिकारी हे म्यानमारमध्ये म्हणजे ब्रह्मदेशात गेले हं, होते. हं, हं. आणि त्यावेळी ब्रह्मदेशातल्या एका लोकप्रिय नेत्या ऑंग सान सू ची हं. या कैदेत नव्हत्या. त्या आज कैदेमध्ये आहेत. हं, हं, हं. त्यावेळी त्या मुक्त होत्या. मुक्त होत्या. तर त्यांची यांची भेट झाली कारण त्या सरकारचा एक भाग होत्या. शी वॉज अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. तर त्यावेळी लोकमान्यांच्या मांडलेमधल्या किंवा मंडालेमधल्या हं. वास्तव्याचा विषय निघाला. तर ऑंग सान सू चीनी सांगितलं, की मला ही सगळा इतिहास माहिती आहे आणि मी गीता रहस्याबद्दल खूप कुतूहल बाळगून आहे. हं. पण तुम्ही एक करा, की गीता रहस्य हा ग्रंथ मला माझ्या म्हणजे बर्मीज भाषेमध्ये उपलब्ध करून द्या. हं, हं, हं. मग नंतर रंगूनमध्ये भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचं जे कार्यालय आहे, त्यांनी ते काम आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हाती घेतलं. हं. माझ्या मते आता ते पुरंही झालं असेल. हं, हं, हं. सांगण्याचा मुद्दा हा, की आपल्या नुसत्याच वेद उपनिषदाबद्दल नाही, रामायण महाभारताबद्दल नाही, तर लोकमान्यांपासून इतर अनेक लोकांच्या साहित्यिक कृतींबद्दल किंवा त्यांनी जे काही संशोधन केलं त्याच्याबद्दल जगभरात सगळीकडे आदर आहे, आकर्षण आहे, उत्सुकता आहे. त्याला पुरं पडण्याचं काम आपलं आहे. बरं. आता तो बर्मीज भाषेचा विषय निघाला. हं, हं, हं. तसं कझाकस्तानची कझाक भाषा आहे, उझबेकिस्तानची उझबेक भाषा आहे. या देशातले अनेक लोक म्हणतात, की आम्ही अजूनही हिंदी सिनेमे बघतो. तोही आपल्या सौम्य संपदेचा एक महत्त्वाचा घटक आहे. नक्कीच. पण आम्हाला पूर्वी तुम्ही हिंदी सिनेमे पाठवायचात, त्यावेळी रशियन सबटायटल चालायची. हं. आता आम्ही रशियाचे अंग नाही आहोत. आम्ही स्वतंत्र देश आहोत. आम्हाला आमच्या भाषेतली सबटायटल्स घेऊन तुमचे सिनेमे पाठवा. बरं.
मग याकरता आपल्याला उझबेक आणि कझाक आणि बर्मीज या भाषा शिकल्या पाहिजेत. ती आपली जबाबदारी आहे, ज्याला मी नेबरहूड लँग्वेजेस म्हणतो. हं. अशा शेजार भाषा जर आपण शिकलो, आपलं साहित्य त्या भाषांमध्ये अनुवादित करून जर ते आपण उपलब्ध हं, करून हं, दिलं, हं. तर माझी खात्री आहे की निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने भारतीय संस्कृतीचं आकलन हं. जगामध्ये निर्माण होऊ शकेल. बरं. त्यामुळे त्या दिशेने प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. हं. त्यासाठी आधी आपल्यालाही आपली संस्कृती माहिती पाहिजे. नक्कीच. त्याची सगळी अंग उपांग नीट तपशिलात आपण समजून घेतली पाहिजे. तसं झालं ते होईल. इथे मला परवा 15 दिवसापूर्वी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामनाथ गोएंका स्मारक व्याख्यान देताना मेकॉले मुक्त भारताची साद घातली आहे. हं, हं, आणि मला असं वाटतं की ते फार महत्त्वाचं आहे. हं. मेकॉलेची जी छाया आहे अजूनही तुमच्या आमच्या शिक्षणावर, तुमच्या आमच्या व्यवहारांवर, तुमच्या आमच्या भाषा संस्कृतीवर, त्यातून आपण मुक्त झालं पाहिजे. याचा अर्थ इंग्रजीचा विरोध असं नाही. इंग्रजी जरूर शिकलीच पाहिजे. ती एक स्थापित अशी वैश्विक ज्ञानभाषा आहे. नक्कीच. पण म्हणून आपल्या भाषांकडे दुर्लक्ष करावं अशी आवश्यकता नाही. हं, हं, हं. मी अनेक ठिकाणी हा किस्सा सांगितला की आपले पंतप्रधान जिथे जिथे जातात परदेशात ते आपल्या हिंदी भाषेत बोलतात. हं. याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला की रशियामध्ये हिंदी भाषा खूप वर्ष शिकवली जाते. तिथल्या एक 75 वर्षीय प्राध्यापिकेने मला सांगितलं की तुमच्या पंतप्रधानांना मी धन्यवाद देते, कारण ते हिंदीत बोलतात इथे आल्यावर हं. आणि त्याचा मला फायदा झाला. मी म्हटलं, तुम्हाला काय फायदा झाला? तर त्या म्हणाल्या की पूर्वीचे तुमचे पंतप्रधान इथे येऊन इंग्रजीत बोलायचे. मग काम कोणाला मिळायचं? इंग्रजी ते रशियन अनुवाद करणाऱ्याला. आता ते काम हिंदी ते रशियन अनुवाद करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांना मिळतं, म्हणून मला प्रसन्नता आहे, मी खुश आहे. पण त्या बाईंची दुसरी एक तक्रार होती, जी पण गांभीर्याने घेतली पाहिजे. ती अशी की त्या म्हणाल्या की जी हिंदी भाषा मी माझ्या मुलांना शिकवते ती तुमच्या देशात हल्ली कोणी बोलत नाही. हं. मी म्हटलं, तुम्ही असं का म्हणताय? तर म्हणले, तुमच्या चॅनेलवर ज्या पद्धतीचं भेसळयुक्त हिंदी सांगितलं जातं, मी माझ्या मुलांना सांगते की अर्थशास्त्रामध्ये महागाई ही एक संकल्पना आहे हं. आणि चलन फुगवटा ही दुसरी अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. महागाईला आपण प्राईस राईज म्हणतो आणि चलन फुगवट्याला इन्फ्लेशन म्हणतो. पण चलन फुगवट्याला, महागाईला तर हिंदीमध्ये महंगाई म्हणतात, चलन फुगवट्याला मुद्रास्फीती असा शब्द आहे. हं. पण तो मी मुलांना शिकवते, तुमच्या देशातल्या लोकांना माहिती नाही. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हाच झाला की मेकॉले मुक्त भारतासाठी आपण स्वदेशी, स्वभाषा, स्वभूषा, स्व आहार या सगळ्यांचा आधी आपण सन्मान केला पाहिजे. हं. आणि अमेरिकेचं अंधानुकरण न करता हं. किंवा जे जे पाश्चात्य देशातून येत आहे ते सगळं आपल्याला अनुकूल आहे असं न मानता आपण या मातीचा सुगंध असलेली जी विचारधारा आहे हं. त्याच्याशी स्वतःला जोडून घेऊन हं. आपल्या सौम्य संपदेत आपल्या परीने आपण भर घातली पाहिजे. नक्कीच. खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही आत्ता पंतप्रधान मोदींचा मेन्शन केलं, त्यांचा विषय घेतला, की त्यांनी जाऊन हिंदी भाषेमध्ये बोलतात ते. तर आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहात. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न मी विचारू शकतो, की पंतप्रधान मोदी आल्यानंतर तुम्हाला कशाप्रकारे भारताची सॉफ्ट पॉवर वाढलेली वाटते किंवा कशाप्रकारे 2014च्या आधीचा फरक भारताच्या सॉफ्ट पॉवरमधला आणि 2014च्या नंतरचा कसा फरक तुम्हाला जाणवतो? आणि तुम्ही BJPचे नेते आहात म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारू शकतो. नाहीतर पॉलिटिकली आपण ह्याच्यात जाणार नाही आहे जास्ती प्रमाणात. पण हा प्रश्न त्यामध्ये आहे. दुर्दैवाने काय झालं की आपल्या देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या प्रकारचं मतपेढीचं राजकारण झालं, आणि त्याच्यावर आणखीन 2 तास बोलता येईल, पण आत्ता तो विषय नाही. हं. त्यामुळे दरवेळी आपल्या देशातल्या अमुक एका समाजाला काय वाटेल याची चिंता करून लोक राजकारणही करायचे, भाषणही करायचे, परराष्ट्रीय व्यवहारावरही त्याची छाया होती. या सगळ्या छायेतून आता भारत मुक्त होत आहे. हं, हं. त्यामुळे पंतप्रधानांनीच स्वतः एकदा म्हटलं होतं की मी आता जपानच्या राजाला भेटतो, त्याला भगवद्गीतेची प्रत देताना मला संकोच वाटत नाही. संकोच वाटण्याचं काही कारणच नाही, कारण भगवद्गीता हे एक जागतिक ज्ञानसंपदेतलं एक महत्त्वाचं अशा प्रकारचं उदाहरण आहे. त्यामुळे ती द्यायचा आपल्याला का संकोच वाटावा? नक्कीच. आपल्या देशाच्या प्राचीन परंपरेशी जोडलेला असा जो कोणता धागा आहे हं. तो आपण दिलाच पाहिजे. आपल्या देशातले कलाकार आहेत, त्यांच्या कलावस्तू दिल्या पाहिजेत आपण सप्रेम भेट देताना. या कारागिरांनी बनवलेलं, त्यांच्या परिश्रमातून साकार झालेलं अद्वितीय अशा प्रकारचं एखादं काष्ठशिल्प, धातुशिल्प हे आपण दिलं पाहिजे. पूर्वी काय व्हायचं?
जो जो पाहुणा येईल त्याला त्या आग्र्याच्या ताजमहालाची एक प्रत भेट दिली जायची. ताजमहालाशी काही भांडण नाही, हं. पण ताजमहाल जसं आहे तसं अजिंठा वेरूळ पण आहे, नक्कीच. तसं कोणार्कचं सूर्यमंदिर देखील आहे, तसं महाबलीपुरमची मंदिरं देखील आहेत. हं. हे 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 का नाही आपल्या सांस्कृतिक संचिताचा घटक म्हणून आपण जगाच्या वेशीवर किंवा जगासमोर मांडत आपण हं. मांडलं पाहिजे. हं, हं, हं. आणि बरेचदा काय होतं, आपली गल्लत अशी होते की आपल्याला असं वाटतं की त्यांना काय वाटेल, आणि बरं. त्यांना म्हणजे जगातल्या मुसलमानांना काय वाटेल, मुस्लिम राष्ट्रांना काय वाटेल, काही वाटणार नाही. त्यांना माहिती आहे आपल्या देशाची संस्कृती काय आहे, आपल्या देशाचा मुख्य प्रवाह काय आहे, आणि तो कोणालाही वगळत नाही. त्यामुळे या सगळ्या समुदायांच्या ज्याची कोणती जी काही उपासना पद्धती आहे त्याला बरोबर घेऊनच आपण देश म्हणून पुढे जातो आहोत ना इतकी वर्ष. हं, हं. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. 2018 इराणचे अध्यक्ष भारतात आले होते. त्यांची पंतप्रधानांची आणि वरिष्ठ नेत्यांची भेट झाली. बरं. त्यावेळी चर्चेत विषय असा आला की इराण आणि भारत यांना जोडणारा एक सेतू आहे, तो म्हणजे महर्षी पाणिनी. हं. याचं कारण पाणिनी यांनी संस्कृतचं व्याकरण जसं लिहिलं तसं वैयाकरणी या नात्याने त्यांनी पर्शियन भाषेचं व्याकरण देखील लिहिलं. म्हणजे भाषा दोन आहेत, वेगवेगळ्या आहेत, पण त्यांचा व्याकरणकार एक आहे. बरं. मग आपण काहीतरी केलं पाहिजे, ही आपली समान सौम्य संपदा आहे. म्हणून मग डिसेंबर 2018 तेहरानच्या विद्यापीठामध्ये, तेहरान विद्यापीठाच्या सहयोगाने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने पाणिनी आणि त्यांचं एक वैयाकरणी म्हणून असलेलं योगदान हं. यावर एक आंतरराष्ट्रीय सेमिनार योजला. बरं. त्या सेमिनारच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मी गेलो होतो. हं, हं, हं. तो सेमिनार सुरू होण्यापूर्वी तेहरान विद्यापीठात फेरफटका मारल्यानंतर त्यांच्या कुलगुरूंशी बोलत होतो चहा घेता घेता. तर कुलगुरूंनी मला सहजगत्या माहिती सांगितली आणि प्रश्न विचारला. ते म्हणाले की आम्ही आमच्या तेहरान विद्यापीठामध्ये वेद आणि उपनिषद शिकवतो. भारतात वेद आणि उपनिषद कुठल्या विद्यापीठात शिकवला जातो, हं. असा त्यांचा प्रश्न होता. त्यावेळी तत्काळ देण्याजोगं उत्तर माझ्याकडे नव्हतं. आज आपण शिकवतो आहोत. आज अनेक ठिकाणी ज्याला इंडियन नॉलेज सिस्टम म्हणतात, त्या IKSचं शिक्षण दिलं जातं. हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020 आलं त्याचा परिपाक आहे. त्यामुळे आपणच आपल्या भूतकाळाशी विन्मुख होऊन हं, हं. केवळ एका मतपेढीच्या आणि आपल्या ज्याला आपण म्हणतो की आत्मताडन, सेल्फ फ्लॅगेलेशन असा शब्द आहे, हं, हं, हं. त्याच्या मोहामध्ये जाऊन आपण जे आपलं आहे ते आपल्याच लोकांनी विस्मरणात ढकलावं, याचा जो अट्टहास चालू होता, त्या अट्टहासाला पहिला अतिशय प्रभावी पायबंद कोणी घातला असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी. बरं. हं, आणि त्याचा मी केवळ भाजपचा कार्यकर्ता म्हणून उच्चार करत नाहीये, हं. हे जगाला मान्य करावं लागेल. आणि हे सगळेजण करतातच. जसं मातृभाषा, आता म्हणजे फ्रान्समध्ये जर फ्रेंचमध्ये अभियांत्रिकी शिकवलं जातं तर महाराष्ट्रात मराठीत का शिकवलं जाऊ नये? पण आपण आपल्या भाषांची उपेक्षा केली, जी आता थांबली आहे. असे अनेक उदाहरणं देत आहे. बरोबर. ICCR किंवा आपण सॉफ्ट पॉवरचा उल्लेख केला. सॉफ्ट पॉवर जेव्हा आपण वापरतो किंवा तुम्ही म्हटले की बाबा भारतीय रेस्टॉरंट, भारतीय हॉटेल्स हे संपूर्ण जगभरात आहेत. असा एकही देश नाही जिथे भारतीय हॉटेल्स नाहीत. पण अशा कुठल्या संस्कृतीला आपण त्यांच्याबरोबर कम्पीट करतोय? फॉर एक्झाम्पल भारतीय रेस्टॉरंटबरोबर तिकडे चायनीज रेस्टॉरंट पण आहे, इटालियन रेस्टॉरंट पण आहे. तर आपल्याला सर्वात सॉफ्ट पॉवरला आपला थ्रेट कोण आहे? असं हे चायना म्हणजे चिनी उपहारगृह, इटालियन, मेक्सिकन किंवा तत्सम उपहारगृह यांची स्पर्धा तर आपल्याला करावीच लागते, यात काही शंका नाही. भारतीय मसाले, भारतीय खाद्यपदार्थ, ते शिकवण्याची, ते शिजवण्याची पद्धत, त्याच्यात असलेले विविध घटक म्हणजे इन्ग्रेडियंट्स, या सगळ्याच्या तुलनेमध्ये कदाचित विश्वसमुदायावरती या वेगवेगळ्या अन्य आहार पद्धतींची अधिक मोहिनी पडत असेलही, मी नाकारत नाही. हं, हं. पण आपण जर त्यांच्याशी स्पर्धा करत असू तर आपलं वेगळेपण आपण थोडं उच्चरवानी मोठ्या आवाजात सांगितलं पाहिजे ना. नक्कीच. आणि त्याची भरपूर उदाहरणं आहेत. म्हणजे आम्ही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेत 2023 पासून अशा रेस्टॉरंट्सना पुरस्कृत करायचं आणि त्यांचं सॉफ्ट पॉवरमधलं जे योगदान आहे त्याला मान्यता द्यायची, हं. या हिशोबाने एक अन्नपूर्णा प्रमाणपत्र वितरित करण्याचा उपक्रम सुरू केला. बरं.
आणि जगभरातल्या म्हणजे 7ही खंडांमधल्या 7 अशा प्रमुख उपाहारगृहांची आम्ही निवड केली, जी भारतीय लोकांमार्फत चालवली जाते. बरं. हे महत्त्वाचं याकरता आहे, की आज इंडियन रेस्टॉरंट हा एक ब्रँड झाला आहे आणि आपल्या शेजारी राष्ट्रांमधली लोकही इंडियन रेस्टॉरंट म्हणून आपला धंदा करतात व्यवस्थित. नक्कीच. कारण उघड आहे, त्यांनी त्यांच्या देशाचं नाव लावलं तर कोणी जाणार नाही जाणार नाही. रेस्टॉरंटमध्ये. त्यामुळे या इंडियन रेस्टॉरंट चालवणाऱ्या भारतीय लोकांना पाठबळ देणं आपलं काम आहे. कारण ते देशाची सौम्य संपदा विकसित करतायत. म्हणून आम्ही ही योजना आणली. त्या योजनेसाठी जे आम्ही निवड मंडळ नेमलं होतं, एक ज्युरी, त्याच्यामध्ये खूप मोठे नामवंत असे शेफ होते. तर ते शेफ जे होते ते मला म्हणाले, की आता तर पहिलंच वर्ष आहे, पण कालांतराने आपण याच्यात भारतीय खाद्यपदार्थ देणारी रेस्टॉरंट्स जशी निवडू, तशी त्यांचे निकष निवडीचे लावताना कधीतरी आपल्याला भारतीय पद्धतीने अन्नपदार्थ देणारे. म्हटलं म्हणजे काय असतं भारतीय पद्धतीने अन्नपदार्थ देणारे म्हणजे काय? म्हणजे भारतीय पद्धतीने सर्व करणं. बरं. म्हणजे काय? तर ते असं म्हणाले मला, की ही जी आज जगन्मान्य पद्धत झाली आणि आपणही दुर्दैवाने तेच करतो आहोत, की आधी ॲपेटायझर, मग स्टार्टर, मग मेन कोर्स आणि शेवटी डेझर्ट. त्यांचं म्हणणं, की ही तद्दन पाश्चात्य विदेशी पद्धत आहे. भारतीय संस्कृतीशी ती नाळ साधत नाही. भारतीय संस्कृतीत कोणी पाहुणा आला तर आपण त्याला गूळ पाणी देण्याची पद्धत होती. ग्रामीण भागात ती अजूनही आहे, की पाणी आणि थोडासा गूळ. गूळ काय करतो म्हणजे कोणतंही डेझर्ट स्वरूप जे काय आहे ते जर आधी खाल्लं तर तुमची पचन व्यवस्था अधिक तत्पर होऊन जाते बरं. येणारे बाकी पदार्थ पचवण्याकरता. म्हणून गोड आधी खायचं, जे तिकडे डेझर्ट म्हणून शेवटी खातात. असे अनेक मुद्दे आहेत. आमचे विलासराव साळुंखे पुण्यामध्येच खूप मोठं त्यांचं काम होतं शेतीच्या पाण्याच्या विषयात. त्यांनी मला पर्सनली एका संवादात सांगितलं होतं, आता त्याला 20-25 वर्ष झाली, की ॲपल ए डे कीप्स द डॉक्टर अवे. हे भारतात म्हणजे मुंबईत खरं नाही, हिमाचलमध्ये ठीक आहे, लंडनमध्ये ठीक आहे, जिथे ॲपल्स म्हणजे सफरचंद बनतात. पण जर मुंबईत ती बनत नसतील आणि तुम्ही ॲपल ए डे करत असाल तर डॉक्टर मे व्हिजिट यू एव्हरी डे. इतकं ते चुकीचं आहे खरं म्हणजे. पण आपण करतो आणि म्हणून ही जी विदेशपरस्थ मानसिकता झालेली आहे त्याच्यापासून मुक्त होणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या रेस्टॉरंट्सना आपण ताकद देणं हे देखील गरजेचं आहे. म्हणजे खरंच इंटरेस्टिंग खूप मुद्दा तुम्ही मांडलात, की एवढ्या डीपमध्ये जाऊन एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचाही विचार भारतीय सरकार करतंय, आता त्या मोदी सरकार करतंय. म्हणजे कोणाला वाटलं पण नव्हतं, की अशा बाहेरच्या रेस्टॉरंट्स खरं आहे. शोधून काढून त्यांना सपोर्ट करणं असा पण विचार गव्हर्नमेंटकडे असेल किंवा त्यांच्याकडे वेळ असेल. तुम्ही आता आणि म्हटलात, की इंडियन नॉलेज सिस्टमचा पण तुम्ही उल्लेख केलात. इंडियन नॉलेज सिस्टम खूप लोक ऐकून असतील इंडियन नॉलेज सिस्टीम ह्या टर्मिनॉलॉजीबद्दल, ह्या टॉपिकबद्दल खूप लोकांना माहीत पण नसेल. तर इंडियन नॉलेज सिस्टीम हा काय प्रकार आहे, हल्लीच्या काळात तो कसा पुढे आला आहे आणि कशा प्रकारे आपण सर्वजण त्याला सपोर्ट करायला पाहिजे? असं आहे की भारतात ज्ञानाची परंपरा ही प्राचीन काळापासून आहे. एक खूप मोठे अभ्यासक गांधीवादी विचारवंत होते धरमपाल म्हणून. त्यांनी एक ब्युटिफुल ट्री नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी हे म्हटलं आहे की हा ज्ञानवृक्ष, त्यालाच त्यांनी ब्युटिफुल ट्री असं म्हटलं आहे, हा किती बहरलेला होता इथे एकेकाळी. नालंदाला जी ग्रंथालय होतं, जे मोठं नालंदा विद्यापीठाचं, जे जाळून टाकलं गेलं आक्रमकांकडून, तर ती आग जवळजवळ 1 आठवडा चालत राहिली किंवा त्याहीपेक्षा जास्त असं इतिहास सांगतो. इतकी पुस्तकं होती, इतकं ग्रंथभांडार होतं. त्यामुळे सगळ्या क्षेत्रांमध्ये, मग ते गणिताच्या बाबतीत वैदिक गणित होतं, विज्ञानाच्या बाबतीत देखील काही ना काही मांडणी होती. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की धातुशास्त्र, आज आपल्याकडे अनेक परंपरागत जे लोहारकाम करणारे लोक आहेत ते त्या धातुशास्त्राच्या ज्ञानातून, जे परंपरेने वारसा हक्काने त्यांच्याकडे आलेलं आहे, त्याच्यातून ते मोठे झाले. आज असे अनेक लोक आहेत की जे, जसं आपण नेमबाजीची धनुर्धारी विद्या म्हणू आपण, ती परंपरेने आलेली. आता या सगळ्या परंपरातून जे निर्माण झालं ते भारतीय एक प्रकारे ज्ञानरचनेचं स्वरूप आहे. बरं. आणि त्यामध्ये व्याकरण आहे, त्यामध्ये गणित आहे, त्यामध्ये आयुर्वेद आहे, किती महत्त्वाचा आहे. त्यामुळे आयुर्वेदातला जो माणसाच्या मनाचा आणि शरीराचा संकलित विचार आहे, इंटिग्रेटेड विचार आहे,
हाही फार महत्त्वाचा आहे. हं. हवामानशास्त्र देखील आहे. त्यामुळे ज्ञानाच्या विविध दालनांमध्ये भारतीय परंपरांची एक पाऊलखुणांची मालिका आहे. हं. आणि या पाऊलखुणा पुन्हा एकदा तपासून पाहणं आणि त्या आजच्या काळाशी सुसंगत करून त्याचं पुनर्जीवन करणं म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टम किंवा भारतीय ज्ञानरचना, हं, ज्ञानव्यवस्था. हं, हं. याचा पुढाकार आपण आज कसं होतं की इंग्रजीशी भांडण नाहीच आहे. परंतु भारतीय लोकही इंग्रजी वाङ्मय तयार करतायत ना. भारतात इंग्लिशमध्ये लिहिणारे कवी काही कमी आहेत का? मला नक्की. तुमची ओळख असलेले आपले जे तरुण नेते आहेत तेजस्वी सूर्या, हं. ते त्यांचा अनुभव एकदा सांगत होते. ते म्हणले, मी एकदा ग्रामीण भागात गेलो एका शेतकऱ्याच्या घरात, तर एक मुलगा आणि त्याचे आजोबा यांचं छोटंसं काहीतरी वादविवाद चालला होता. तर मी सहज विचारलं, की काय एवढं त्या लहान मुलाशी भांडताय तुम्ही? काय वाद घालता? तर ते आजोबा म्हणाले, वाद नको घालू तर काय करू? आता ऑगस्ट महिना आहे, टळटळीत ऊन आहे. हं. ऑगस्ट महिना उजाडला तरी आमच्याकडे टिपूस थेंब पडलेला नाही. हं. पाऊसच नाही. आणि रोज हा पोरगा घरी येतो त्याच्या शाळेतून आणि मला ऐकवतो, की रेन रेन गो अवे, रेन रेन गो अवे. हा काय प्रकार आहे? म्हणजे आपल्या कविता, आपले धडे, आपलं साहित्य, आपली नाटकं या सगळ्यात भारतीयपणा आहेच ना. म्हणजे तो तो असायला हवा का नाही? नक्कीच. किती वेळा याचं कारण भाषेच्या बरोबरीने संस्कृती पण येत राहते. म्हणजे त्यामुळे हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मुळात भारत समजला पाहिजे. हं, आणि हं. भारत समजून घेण्याकरता भारतीय ज्ञान परंपरा समजली नक्कीच. पाहिजे. म्हणजे मग आपण भारताचं अधिक प्रभावी प्रतिनिधित्व जगाच्या व्यासपीठावर करू शकू. म्हणजे सबकॉन्शियसली जेव्हा आपण भारतीय ज्ञान परंपरा आत्मसात करू, तेव्हा Correct. कुठेतरी आपल्याला दैनंदिन जीवनात फरक पडायलाच दिसेल निश्चितपणाने लोकांमध्ये. हां. निश्चितपणाने आणि एस्पेशली आत्ताची पुढची पिढी, त्यांना खूप प्रमाणात आता वेस्टर्नायझेशन होतंय. जेन झी ज्याला आपण म्हणतो, मग त्याच्या पुढचे पण आता आलेले आहेत जनरेशन्स. त्यांना 2047चा भारत जर का समजवायचा झाला किंवा 2047 साली ते जेव्हा 20-22 वर्षाचे असतील आज, 47 साली, तेव्हा आपण त्यांना भारताच्या इतिहासाबद्दल सांगू, भारताच्या संस्कृतीबद्दल सांगू, तेव्हा कुठल्या भाषेत आपण त्यांना सांगू, कुठल्या प्रकारे त्यांना सांगू, कुठल्या फॉर्म ऑफ एंटरटेनमेंटमध्ये आपण त्यांना सांगू, हे पण खूप महत्त्वाचं आहे. अतिशय त्याच्यावर आपण महत्त्वाचं सर्वांनी आहे. भर द्यायला पाहिजे असं नक्की वाटतं. अगदी निश्चितपणाने. आणि त्यामुळे त्याची सुरुवात बालवाङ्मयापासून झाली पाहिजे. हं, आज कोरियन कार्टून्स आणि फिल्म्स या खूप लोकप्रिय होत आहेत. हं. के पॉप नावाचा संगीत प्रकार लोकप्रिय होतोय. आपण इंडी पॉप का नाही आणू शकत? भारतीय संगीत आलं पाहिजे. आणि दुर्दैवाने ही जी परभृत मानसिकता आहे ना, ती इतकी खोलवर गेलेली आहे, की आपलं जे आहे ते हिणकस आहे असंच मानायचं जणू हं, काहीतरी. हं. म्हणजे आम्ही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेत आपल्याकडचे अनेक गायक मंडळी यांना, संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांना आवाहन केलं, की आपण एकत्र येऊ आणि भारतीय नागरी हवाई खात्याच्या मंत्र्यांना भेटू आणि त्यांना एक निवेदन देऊ, की विमानांमध्ये आणि विमानतळांवर जे संगीत वाजवलं जातं ते भारतीय संगीत असलं पाहिजे. यात काही गैर नव्हतं. त्यामुळे पंडित संजीव अभ्यंकरांपासून आपल्या इतर अनेक क्षेत्रांमधल्या, म्हणजे संगीताच्या क्षेत्रात अतिशय मातबर मंजुषा पाटील कुलकर्णी, असे अनेक जणं स्वतःचा पैसा खर्च करून आमच्या आव्हानाला मान देऊन दिल्लीला आले. हं. बरं, हा विषय महत्त्वाचा होता. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया त्यावेळी मंत्री होते. ते म्हणाले, की एवढी मोठी मोठी मंडळी माझ्या ऑफिसात येणं मला बरोबर नाही वाटत, मी तुमच्या ऑफिसमध्ये येतो. हं, हं. आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या कार्यालयात ते सगळ्यांना अतिशय आनंदाने भेटले. मग आम्ही निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर त्यांनी अक्षरशः 2 दिवसात, कारण हे कंपल्सरी करता येत नाही, पण ॲडव्हायझरी, एक सल्ला देता येऊ सल्ला देऊ शकतो, की असं केलं तर चांगलं होईल. तसं सल्ला देणारं, ज्याला ॲडव्हायझरी म्हणतात सरकारी भाषेत, ती त्यांनी इश्यू केली. आम्हाला खूप बरं वाटलं. दुर्दैव असं की त्यानंतर 2च दिवसांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुढाकाराने हं. भारतीय संगीत वाजवण्याचा जो आग्रह, जो अत्यंत योग्य आग्रह आहे, उचित आहे, त्या आग्रही भूमिकेवर टीका करणारे अग्रलेख टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या लोकसत्तानेही लिहिले. बरं. आणि त्यांचं म्हणणं होतं की संगीतात भारतीय असं काय असतं? हं. म्हणजे मला काही कळतच नाही. म्हणजे भारतीय संगीत आम्हाला ऐकायला मिळावं ही मागणी काय आम्ही ब्राझीलमध्ये जाऊन करणार? हो ना. ती इथेच केली पाहिजे. पण दुर्दैवाने हा आपल्या संस्कृतीविषयीचा जो एक तिटकारा म्हणा, हं. जो एक आपल्या संस्कृतीचं जे आहे ते सगळं निम्न दर्जाचं आहे अशा प्रकारची भावना म्हणा, हं. आणि त्यातून
उत्पन्न होत असलेला एक अनावश्यक अशा प्रकारचा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे उदारता दाखवण्याचा आग्रह म्हणा, बरं. हे सगळे अतिशय चुकीचे प्रघात आपल्या वैचारिक क्षेत्रामध्ये पडले आहेत. त्यापासून आपल्याला मुक्त होण्याची गरज आहे. तरच मेकॉले मुक्त भारत होईल. नक्कीच, नक्कीच. खूपच इंटरेस्टिंग मला वाटलं, की हा विषय आहे. आणि 2047चा भारत तुम्ही कसा एन्व्हिजन करता? तुमच्या प्रकारे कसा 2047चा भारत असेल? आणि मला खात्री आहे, की तुम्ही आता जेन झी वगैरेचा उल्लेख केला. पण जगभरात सगळीकडे बॅक टू द रूट्स असा एक प्रघात, असा एक ट्रेंड हं. आपल्याला दिसतो. त्यामुळे शेवटी आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत? संस्कृत आपली एक प्राचीन भाषा आहे म्हणजे काय आहे? याकडे या नव्या पिढीचं लक्ष जाईलच जाईल. हं. आणि त्यांना हे समजेल, की आपण अमेरिकेची कॉपी करणं किंवा युरोपची कॉपी करणं, यात आपण आपलं जे स्वत्व आहे ते गमावतो आहोत. आणि जगभरात चढाओढ स्वत्व राखण्याची आहे. हं. आणि ते स्वत्व सुरक्षित राहिलं पाहिजे. तरच आपण राहू ना, नाहीतर आपण कसे राहू? आपण काहीतरी वेगळे बनू. आणि म्हणून या अमेरिकनायझेशनच्या, अमेरिकीकरणाच्या, पाश्चात्यीकरणाच्या लाटेपासून आपण स्वतःचा बचाव केला पाहिजे. आपण भारतीय म्हणून वावरलं पाहिजे. हं. फॅशन म्हणून क्वचित काही कपडे घालणं किंवा क्वचित काही बाकी अनुकरण करणं मी समजू शकतो. त्याला काही विरोध नाही आहे. किंवा आपण झापडबंद आणि कप्पेबंद वावरावं किंवा एखादा वटहुकूम काढून इम्पोजिशन याच करणं. असं नाही आहे. हं. पण आपलं जे आहे ते दर्जाचं आहे, ते हिणकस आहे, ते त्याज्य आहे. या भावनेतून आपण आधी बाहेर आलं पाहिजे. हं. आजही आपण सणासुदीला भारतीय वेश परिधान करतोच ना. मग तो नॉर्मल करायला काही हरकत आहे का? जेव्हा जेव्हा शक्य असेल त्यावेळी आपण ते करावं. सोयीसुविधेचा विचार ठेवा. त्याच्याकडे व्हॅल्यू जजमेंटच्या भावनेतून बघू नये. हं. एवढं जरी झालं तरी हं. माझं म्हणणं की खूप होईल. पण माझी खात्री आहे की हं. नवीन पिढी ही या दिशेने अधिक तर्कशुद्ध विचार करेल आणि 2047चा जो भारत आहे तो खऱ्या अर्थाने भारतीय भारत म्हणून उदयाला येईल. बरं. हं. म्हणजे इंडिया वगैरे सगळं ठीक आहे, पण आपली मूळ ओळख भारत ही आहे. आणि ती भारत ही ओळख अधिक घासून पुसून लख्ख होईल, हं. जगाच्या समोर येईल. हं. आणि योगी अरविंदांनी फार सुंदर वाक्य म्हटलं होतं की जगातली एकही समस्या अशी नाही जी भारतात उपस्थित नाही. हं. यू नेम ए प्रॉब्लेम अँड इट इज प्रेझेंट इन इंडिया. पण पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलं होतं की भारताकडे जो हजारो वर्षांचा इतिहास आहे, त्यातून जी काही ज्ञानसंपदा निर्माण झाली आहे, त्याच्या आधारे आम्ही हे सांगू शकतो की यू नेम ए प्रॉब्लेम अँड वी आर हिअर टू प्रोव्हाइड सोल्युशन. सोल्युशन आहे. त्यामुळे असा, मी त्याला विश्वगुरू वगैरे म्हणत नाही, पण विश्वमित्र भारत हा 2047चा भारत असेल, बरं. यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. नक्कीच, नक्कीच. मगाशी मी एका ट्विटर फीडवर वाचत होतो, की आजच बहुतेक ते आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे माजी जे चेअरमन होते, एक मोहम्मद के मोहम्मद, त्यांनी असं म्हटलेलं आहे, की आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया मागच्या काही वर्षांमध्ये किंवा ओव्हरऑलच भारताच्या स्वातंत्र्य काळानंतरच खूप मागे पडलेलं आहे. जेवढं काम व्हायला पाहिजे होतं भारतामध्ये तेवढं झालेलं नाही आहे. तर आणि असं काही लोकं म्हणतात, की भारतामध्ये आत्तापर्यंत फक्त 25-30% उत्खनन झालेलं आहे. अजून खूप अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाही आहेत. तर अशा जेव्हा मोठ्या-मोठ्या संस्था आपल्या लोकांच्या हातात येतात किंवा बाबा ICCR असेल, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असेल, तर किती त्याला रिस्पॉन्सिबिलिटी अशी आपल्यामध्ये आहे. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला आपण परत पुनरुज्जीवित कसं करू शकतो? तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही, हे आता खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रातल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोची मान्यता मिळणं जागतिक वारसा स्थळ म्हणून, हे काही सोपी गोष्ट नाही आहे. हं. त्यामुळे या सगळ्या आघाड्यांवर आता भारतीय प्रेरणेने लढणारी अशी एक अधिकाऱ्यांची आणि नेत्यांची एक मांदियाळी आहे. हं. आणि त्यातनं मला असं वाटतं की या सगळ्या संस्थांना जो एक भारतीय आत्मा त्यांचा आहे, हे वारंवार हे पुन्हा एकदा सांगण्याची गरज होती. हं. ते काम आता या गेल्या 11 वर्षामध्ये झालेलं आहे. बरं. सर, तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट होतात, राज्यसभा खासदार होतात. आत्ता पण एक पार्लमेंटरी सेशन चालू आहे दिल्लीमध्ये. मध्ये एका खासदाराने, मी नाव घेत नाही किंवा कुठली पार्टी ते पण सांगत नाही, एका खासदाराने असं विधान केलं, की ॲक्च्युली पार्लमेंटमध्ये जे काही डिबेट्स होतात, भांडणं होतात, ती तर आम्हाला सगळी माहीत असतात. ॲक्च्युअल बिलं कशी आम्हाला पास करून घ्यायची आहेत, हे पहिलेच ठरलेलं असतं.
तर अशा प्रकारचं जेव्हा कोण विधान करतं, तर हे खरं आहे का पार्लमेंटमध्ये? असं काही आहे का? मला असं वाटतं, की विरोधी पक्षाच्या एखाद्या खासदाराने असं विधान केलं असेल, हां. तर त्याला एक राजकीय शेरेबाजी या पलीकडे मी काही फार महत्त्व हं, देत नाही. हं, हं, याचं कारण संसदेमधल्या ज्या परंपरा आहेत, त्या खूप स्थापित एस्टॅब्लिश्ड परंपरा आहेत आणि त्या काही काल आज निर्माण झालेल्या नाही आहेत. संसदेमध्ये विधेयकं कशी येतात, ती हं, कशा पद्धतीने हं, मांडली जातात, त्याचं 3 वेळा वाचन कशा पद्धतीने होतं, कशा पद्धतीने तुम्हाला त्यावर मत व्यक्त करण्याची संधी मिळते, त्या संधीचा तुम्ही कसा लाभ घेतला पाहिजे, याबद्दल खूप अतिशय स्पष्ट असे निकष आहेत. पण दुर्दैव असं की बरेचदा मी पाहतो की विशेषतः आत्ताचा जो विरोधी पक्ष आहे, त्या विरोधी पक्षातली अत्यंत मान्यवर मंडळी ही केवळ राजकीय चर्चेकरता अशा विधेयकांचा उपयोग करतात. हं, त्यातनं विधेयकाचा जो आराखडा आहे, त्यातली जी विविध कलमं आहेत, त्या कलमांचे होणारे परिणाम आहेत, याबद्दल जे बोलावं अशी अपेक्षा असते, त्याऐवजी त्यांचा एककलमी अजेंडा असतो हं, की पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत राहणं. हं, हं, आणि यातनं काही विधेयकाच्या गुणवत्तेत ते भर पाडतात असं थोडंच आहे. ती पडतच नाही. आणि त्यामुळे संसदीय कामाकडे विरोधी पक्षांनी, सरकारच्या बाजूच्या पक्षांनी देखील अधिक गांभीर्याने बघितलं पाहिजे. पण विरोधकांच्या बाबतीत मी याकरता म्हणतो, की कामकाज चालू न देणं, हं. हे काही संसदेच्या गुणवत्तेत भर घालणारं नाही आहे. नक्कीच. दुर्दैव असं आहे, की संसदेमध्ये मूठभर अनेकदा 10, 15, 20 एखाद्या विशिष्ट पक्षाची मंडळी ही गोंधळ घालतात आणि त्याची शिक्षा उरलेल्या राज्यसभेच्या बाबतीत 250 आणि लोकसभेच्या बाबतीत जवळजवळ 500 सदस्यांना होते. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं, की सगळ्यांनी मिळून यावर उपाय शोधला पाहिजे. पण विरोधी पक्षांची जबाबदारी, गोंधळ घालणाऱ्यांची जबाबदारी हं, यात हं. अधिक आहे. बरं, बरं. विनय सहस्त्रबुद्धे यांचं पॉलिटिकल फ्युचर काय आहे? चालेल प्रश्न हा? नाही, नाही. असं आहे, आम्ही एक पक्षाचा कार्यकर्ता आहे. संघटना जे सांगेल ते काम मी करत आलेलो आहे. त्यामुळे संघटना जी जबाबदारी देते ती पार पाडणं हेच आमच्या पक्षातल्या कोणाही कार्यकर्त्याचं वा नेत्याचं भवितव्य आहे. हं, मी तर खूप लहान कार्यकर्ता आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी एकदा म्हटलं होतं, की पक्षाने उद्या मला सांगितलं, की झाडू घेऊन रस्ता साफ कर. तर तेही मी करीन कारण हं. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. नक्की. सर, तुम्ही नरेंद्र मोदींबरोबरही जवळून काम केलेलं आहे. अमित शहांबरोबरही खूप जवळून काम केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरही खूप जवळून काम केलेलं आहे. तिन्ही नेत्यांच्यामध्ये वर्किंग स्टाईलमध्ये कसा डिफरन्स आहे? असं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक त्याची व्यक्तिगत अशा प्रकारची कार्यशैली असतेच असते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत पेशंट लिसनर आहेत. हं, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे तुमचं ऐकायला भरपूर वेळ आहे, अशा प्रकारचं एक वातावरण त्यांच्या आविर्भावातून निर्माण होतं. ते शांतपणे तुमचं म्हणणं ऐकून घेतात, जी आजच्या काळात फार दुर्मिळ गोष्ट आहे. मला माहिती आहेत असे अनेक नेते आहेत, की जे तुम्ही बोलायला लागल्यावरच म्हणतात, "मला कळलं" हं. किंवा "मला माहिती आहे तुला काय म्हणायचं ते." ते खरंही असतं, पण तरी मला सांगण्याचं समाधान हवं असतं ना. नक्कीच. त्यामुळे ते समाधान कोण देत असेल, तर अशा नेत्यांमध्ये पंतप्रधानांचा खूप हं, मोठा हं, वरचा नंबर हं, लागतो आणि त्यांची कार्यशैली, त्यांची व्हिजन हे देखील खूप असाधारण आहे, असं मी म्हणेन. हं, इतक्या अनेक नवीन-नवीन संकल्पना, मग ती एक भारत श्रेष्ठ भारतची संकल्पना असेल किंवा लाईफस्टाईल फॉर लाईफचा विषय असेल किंवा पंचप्रण त्यांनी मांडले तो विषय असेल. हे सगळे विषय हे त्यांच्या एकूण विचारव्यूहातून प्रकट झालेले विषय आहेत हं, आणि त्यामुळे ते एक अव्वल दर्जाचे वैचारिक नेतृत्व देणारे राजकीय नेते आहेत, असं मी म्हटलं तर चुकीचं हं, होणार नाही. हं, अमित शहांची कार्यशैली निश्चितपणाने वेगळी आहे आणि त्यामध्ये त्यांचा प्रत्येक वेळी भारतीय इतिहासाबद्दलचा आणि इतिहासातून काही शिकण्याबद्दलचा जो आग्रह आहे, तो अतिशय विलक्षण आहे. त्यामुळे मराठेशाहीचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, हं, त्याचबरोबर बाजीराव पेशवे, या सगळ्या ज्याला आपण आयकन म्हणतो, हं, या सगळ्या आपल्या मानबिंदूंविषयी त्यांच्या मनात प्रगाढ आदर आहे आणि यांचं चरित्र, यांची प्रेरक कहाण्या या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, संशोधन झालं पाहिजे, ही त्यांची नेहमी आग्रहाची भूमिका राहिलेली आहे. हं, हं, हं. शिवाय एक गृहमंत्री म्हणून, कणखर गृहमंत्री म्हणून घुसखोरांचा प्रश्न असेल, दहशतवाद्यांचा प्रश्न असेल, याच्यावर कसे
उपाय शोधता येतील, कशी उत्तरं काढून आपण दहशतवादाला जेरबंद कसं करू शकू, घुसखोरी कशी थांबवता येईल, याचं चक्र त्यांच्या डोक्यात नेहमी सुरू असतं आणि त्या दिशेने अत्यंत कणखर पावलं त्यांनी गेल्या त्यांच्या 6-7 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये टाकली आहेत, जी देशाने बघितली आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे अलीकडच्या काळामधले सर्वात तडफदार, कार्यक्षम आणि यशस्वी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची देखील विकसित महाराष्ट्राची जी दृष्टी आहे ती अत्यंत लांब पल्ल्याची आहे. त्यामुळे आज त्यांनी संरचनात्मक विकासाला जी गती दिली आहे आणि त्याचबरोबर म्हणजे एका बाजूनी संरचनात्मक विकास, दुसऱ्या बाजूनी सामाजिक विकास, त्यांनी ज्या पद्धतीने समाजातल्या दुर्बल घटकांना किंवा ज्याला आपण उपेक्षित समाज म्हणतो त्याला मुख्य प्रवाहात आणणं, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं, यासाठी जी तडफ दाखवली आहे ती देखील अतिशय विलक्षण आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची 50-60 वर्ष झाल्यानंतर तो ज्या टप्प्यावर आला होता त्या टप्प्यावरती महाराष्ट्राला जशा प्रकारचं नेतृत्व आवश्यक होतं, नियतीने अत्यंत योग्य विचार करून देवेंद्र फडणवीसांकडे ती नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. धन्यवाद विनयजी. द टिळक क्रॉनिकल या आमच्या पॉडकास्ट शोवर आपण आल्याबद्दल व आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले परत एकदा आभार. ICCR, भारताची सॉफ्ट पॉवर आणि येणाऱ्या काळात 2047चा भारत कशा प्रकारे आपण एन्व्हिजन करतात, आपली विजन भारतासाठी, याबद्दल आपणा सर्वांना आम्हाला माहिती दिल्याबद्दल आपले परत एकदा खूप खूप आभार. नमस्कार, धन्यवाद. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर टिळक क्रॉनिकल ह्या आमच्या पॉडकास्टला व कुणाल टिळक या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन्स ऑन करा आणि आम्हाला जास्तीत जास्त प्रकारे आपले विचार कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.